नमस्कार. उन्हाळा आला की आपल्या जिभेवर एकच नाव रेंगाळत असतं, ते म्हणजे आंब्यांचा राजा हापूस आंबा. आणि आपण आज याच हापूसचा गडद पिवळा, सुगंधी आणि जिभेवर विरघळणारा आमरस कसा बनवायचा हे पाहणार आहोत. कोणताही कृत्रिम रंग किंवा फ्लेवर न वापरता हापूसची तीच ओरिजिनल चव आमरसामध्ये कशी टिकवून ठेवायची हे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहूया. चला तर मग मऊसूत, रसरशीत आमरस बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आंबे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. छान असे पिकलेले आंबे घ्यायचे आणि ते चोळून चोळून आपल्याला धुवून घ्यायचे. हे बघा, सगळे आंबे आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता हे आंबे पटापट कसे सोलायचे तुम्हाला दाखवते. आपल्याला हे वरचा देठाचा भाग काढून घ्यायचा. त्याच्यानंतर इथे आपल्याला अशा चिरा मारून घ्यायच्या. त्याला मऊ करायला नको, पिळून रस काढायला नको. अगदी सोपा प्रकारे या पद्धतीने जर तुम्ही आंबे गर काढून घेतला तर अगदी पटापट काढून येते बघा. या पद्धतीने आंबा सोलायचा. ह्या सालाला सुद्धा जास्ती काही येत नाही, त्याच्यामुळे आपलं ते एक काम वाचतं की सालाचा गर काढून घ्या, बाटीचा गर काढून घ्या, हे करावं लागत नाही. या पद्धतीने आपल्याला आंबे सोलून घ्यायचे. या पद्धतीने आपण सगळं आंबा सोलून घेतलेला आहे. आता ह्याचा गर काढायला एकदम सोपा आपल्याला. या पद्धतीने मी सगळे आंबे आता सोलून घेते. हे बघा, आता आपले सगळे आंबे सोलून झालेले आहेत. आता या आंब्याचा पटापट गर कसा काढायचा, तर हे बघा, सोलून झाल्यामुळे आता पटपट सुरीने आपल्याला त्याचा गर काढता येतो. आणि या पद्धतीने गर काढून जर आपण आमरस केला तर अगदी झटपट आमरस तयार होतो. अजिबात त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालावं लागत नाही आणि अगदी प्युअर असा आमरस तयार होतो. आता आपण आंब्याचं सगळं आपण गर काढून घेतलेलं आहे. आता हा गर मी मिक्सरला लावणार आहे. ज्युसर आहे, ज्युसरमध्ये आपल्याला या सगळ्या आपण आंब्याचा जो गर काढलाय तो घालून घ्यायचा. हे बघा, आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर काढून घेतलाय. त्याच्यामध्ये आपण अंदाजे साखर घालायची. साखर अंदाजे का, तर आंबा किती गोड आहे आणि आपल्याला किती गोड हवे त्या अंदाजाने आपण साखर घालायची. आता मी जे आता आंबे घातले ते सगळे मस्त गोड होते, त्याच्यामुळे साखर कमी लागणार आहे. आता हे मी मिक्सरला ह्याचा चांगला पल्प करून घेते. हे बघा, आपला हा आमरस तयार आहे. मला दाखवते, अगदी घट्ट असा आमरस तयार आहे. बघा, तुम्हाला जर अगदी प्युअर आमरस पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये दूध नाही घालायचं. मग आपल्याला एकदम असा मस्त घट्ट असा आमरस मिळतो. आणि जर तुम्हाला थोडंसं पातळ हवं असेल तर थोडंसं अगदी त्याच्यामध्ये दूध घाला, त्याच्यामुळे थोडंसं पातळ होईल. पण जर तुम्हाला अगदी आमरसाची खरी चव पाहिजे असेल ना, तर त्याच्यामध्ये काहीच घालू नका आणि हा असा आमरस एन्जॉय करा. तुम्हाला हा आमरसाचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.